प्रगतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची कास धरा. अमित बागवे यांचे प्रतिपादन. राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या MBA विभागातर्फे चॅप्टर कॉन्फरन्स 2026 इंडस्ट्री अकॅडेमिया कॉन्क्लेव्ह या महत्त्वपूर्ण शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त व स्वायत्त दर्जा असलेल्या संस्थेने इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट इस्लामपूर चॅप्टर आणि इंडियन यूथ पॉवर ट्रस्ट यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि भविष्याभिमुख नेतृत्व घडविण्यासाठी उद्योग भागीदारांसोबत सहयोगी मार्ग निर्माण करणे हा परिषदेमधील मुख्य विषय होता. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण व उद्योग यांच्यातील समन्वय, कौशल्य विकास आणि नेतृत्वाची गरज यावर सखोल चर्चा झाली. परिषदेत श्री अभय दप्तरदार, सहाय्यक संचालक, ग्रेड I, MSME मंत्रालय, भारत सरकार यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील संधींवर मार्गदर्शन केले. तसेच ISTDचे डॉक्टर योगेश उपाध्याय यांनी प्रशिक्षण व नेतृत्व विकासावर मौलिक विचार मांडले. अर्थसंकेतचे संस्थापक डॉक्टर अमित बागवे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून सध्याचे शिक्षण केवळ पाठांतरावर आधारित असल्याची खंत व्यक्त केली. शिक्षण हे आकलन, विश्लेषण व प्रत्यक्ष उपयोग यांवर आधारित असावे, असे मत त्यांनी मांडले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता सर्व क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवत असून विद्यार्थ्यांनी प्रगतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची कास धरणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आपला जन्म दुसऱ्यांचे सोशल मीडियाचे स्टेटस बघण्यासाठी झाला नसून आपला जन्म स्वतःचे सोशल स्टेटस घडवण्यासाठी झाला आहे, असा मोलाचा सल्ला अमित बागवे यांनी विद्यार्थ्यांना दिला. संस्थेचे संचालक डॉक्टर PV कडोले यांनी मान्यवरांचे स्वागत केले व संस्थेच्या निर्मितीपासून केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच विविध विषयावर चर्चासत्रे सुद्धा यावेळी पार पडली. ही परिषद शनिवार दि 14 फेब्रुवारी 2026 रोजी CSE कॉन्फरन्स हॉल येथे संपन्न झाली. आयोजनाची जबाबदारी श्री हर्षल पाटील, डॉक्टर सौ मनीषा V जगताप व डॉक्टर KS पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली. उद्योग शिक्षण दरी कमी करून विद्यार्थ्यांना जागतिक नेतृत्वासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी व दिशादर्शक ठरला.